एक सध्या ना खूप व्हायरल होतोय व्हिडिओ छोट्याशा माकडाच्या पिल्लाचा. म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचं, आई विना भिकारी. त्या पिल्लाची तशीच गत आहे. आई आहे बरं का त्याची, पण तिने जन्म घातल्यानंतर त्याचा स्वीकारच नाही केला. मग त्याच्या आजूबाजूची जी मोठी माकडं होती ती त्याला त्रास देऊ लागली. मग तिथल्या जुहूची जी माणसं होती ना, त्यांनी काय केलं, एक छोटंसं सॉफ्ट टॉय जे माकडाचं होतं ते त्याला आणून दिलं. तो त्याच्याशी खेळू लागला, त्याच्याबरोबर मस्ती करू लागला, त्यालाच आपली आई म्हणू लागला. तिच्या कुशीत बसणं, कुशीत खेळणं, मिठी मारून बसणं, या सगळ्या गोष्टी तो करू लागला. मित्रांनो, हे सांगण्याचं कारण एकच आहे, आई वडील आहेत ना तोपर्यंत त्यांची किंमत करा. ज्यांना आई वडील नाही आहेत ना त्यांना विचारा. ते आपल्या आयुष्यात नसतात तेव्हा ती पोकळी आयुष्यात कुणीच भरून काढू शकत नाही. आई आहे तोपर्यंत तिला मिठी मारून घ्या, तिच्या मिठीची ऊब घ्या. ती ऊब जगात पैसे देऊन, माया करून कोणाकडेही मिळणार नाही, जी आईच्या कुशीची ऊब आहे. मला एकच सांगायचं, आई वडिलांना आहेत तोवर मिठी मारा, त्यांच्याशी बोला, त्यांच्यावरती वेळ घालवा. त्यांना काय हवं असतं अजून, आणि लेकरांना तरी काय हवं असतं. आपण हल्ली आपल्या आयुष्यात, आपल्या जगात खूप बिझी झालो. नुसता पैसा कमवायचा आहे, लक्झरी लाईफ पाहिजे. पण ही जी दौलत आहे ना, ती रडून आपटून पैसा खर्च करून पुन्हा मिळणे नाही. त्या माकडाच्या पिल्लामुळे आज बरेच व्हिडिओ व्हायरल होत आहेत, आणि हेच सांगण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतो, आई वडील आहेत तोपर्यंत जपा. पुन्हा एकदा, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी.